सुमित आणि प्रथमेश अशी जोडी मैदानामध्ये. अक्षय चला 12वा प्रतिनिधी पाठवा. मॅच चालू करा कारण आम्हाला नाव माहिती नाही आम्ही पाहुणे आहोत. पहिल्या बॉल वरती 2 धाबा. गोलवर मध्ये चेंडू फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने पकडला गेल. सुमित साहित्या खेळ संपलाय. खेळ डीजे ठोक. दोन धाबा असताना एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय. खरं तर आता पाहतोय कॅप्टन देखील आणि आपण पाहतोय स्पॉन्सर देखील टीमचा. खरं तर आता मैदानामध्ये रायगड टीमच्या पॅकर्स मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय अंकित भुजबल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची इथे यशस्वी समाप्ती होत असताना संघाचा कॅप्टनला इथे शांत बसवलंय. दडपणामध्ये प्रेशरामध्ये दुसरी सेमीफायनल मैदानामध्ये चालू झाली आहे. फटका चांगला आहे. संकटामध्ये सावरायचं कसं हे माहिती अंकित भुजबलच्या बॅट मधला पहिला नवसंजीवनी देणारा येतोय षटकार. ठोक. अक्रॉस द लाईन संकटामध्ये स्वतःला सिद्ध करत असताना स्वतः पॅकर्स स्वतः संघनायक चांगला खेळ दाखवत असताना सलगच्या 2 बॉल वरती डॉक्टर दोन षटकार. ठोक डीजे. अक्षयला आसमान दाखवलं जाते. खरं तर त्याच्यावरती आक्रमण सुरुवातीला कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. त्याच्यावरती आक्रमणाला सुरुवात केली. फटका फसलाय. जेलची नामी संधी एसटी रक्षक चुकी करणार नाही. गोलंदाज बॅक टू बॅक. डीजे ठोक. चौकार गौरव आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन देखील असेल. पॅकर्स देखील सुनील बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दडपणामध्ये. कारण मॅच देखील तितकी इम्पॉर्टंट आहे. अक्रॉस द लाईन परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होणार का? परंतु नकार दिला जातोय. एकच धाव. साहिलची शरीरयष्टी पाहिली
तर अगदी खात्या पित्या गरजा आहे, परंतु त्याच्या बॅट वरती बॉल आला तर अगदी सीमारेषा पलीकडे घालवण्याची क्षमता देखील आहे. फटका चांगला आहे, जमीन लगत हा फटका सजवला गेला. एकापेक्षा काय मिळत नाहीये. षटकार चौकार शांत बसलाय. धाव संख्या पाहतोय या एक धाबेने 20 या अंकावरती 3 बॉलचा खेळ संपलाय. सुनील कमबॅक करून देते. चौकार तरी या ओव्हर मध्ये आला तरी देखील खूप चांगली बॉलिंग मैदानामध्ये साकारत असताना ताकदीचा वापर करत करायचा आहे. एकदा वेगानं पूर्ण केली. आज अक्षयने आपण पाहिला क्रीडांगणाभोवती क्षेत्ररक्षण असो, फिल्डिंग असो, बॅटिंग असो खूप चांगली साकारली. फक्त एक पाऊल करत विजयापासून दूर आहे. इथनं जो जिंकेल तो नक्कीच समता ट्रॉफीचं स्वप्न साकार करेल. स्लोवर लॉलीपॉप मध्ये हा चेंडू अगदी पाहिला तर फुटबॉलचा वापर होताना दिसला नाहीये आणि ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला, गती कमी केली करतात या बॉल वरती. हा बॉल डॉट अक्रॉस द लाईन. फटका चांगला आहे, गॅप शोधली परंतु अक्षयने बॉल अडवलाय. 2 धाबा इथे पूर्ण केल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धाबा पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. तो डॉट बॉल पहिल्या 17चा डाव संपला जातो. धाव संख्या पाहतो धाव पुस्तकावरती पुस्तकावरती आपण पाहतोय 12 बॉल 24 धाब्यांची गरज प्रति ओव्हर पाहिली तर 12.00 ची सरासरी मैदानामध्ये राखावी लागेल. चला स्पीडअप करा. अजून एक फायनल मेगा फायनल बाकी आहे. चला बॅट्समन नेम बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती 24 धाबा डिफेंड करण्यासाठी सज्ज असेल तर 24 धाबा बनवण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. पद्माकर आणि अक्षय. फटका पाहिला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झाला. पहिलाच बॉल डॉट मैदानामध्ये फेकला गेला. पद्माकर आणि अक्षय अशी जोडी मैदानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डॉट चेंडू मैदानामध्ये फेकावा लागतील, अन्यथा मॅचचा रिझल्ट वेगळा होईल. परंतु इथं जर तुम्हाला जिंकायचं असेल तर चांगले फटके खेळणं अपेक्षित असेल टीम शिवनेरीसाठी. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग जुळले का पाहावं लागेल. हा झेल सोडलाय की मॅच सोडली. अगदी क्रिकेटचा मंत्र देखील
देखील या पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. तुमच्या मैदानामध्ये एक झालेली चुकी तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागतो. तुम्हाला क्रिकेटमध्ये सर्वस्व देऊन खेळायचं असतं, इथे चुकी झाली आहे. पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर विकेट घेण्याची नामी संधी, जेल सोडल्यानंतर त्याचा परिणाम आपण पाहतोय. चौकारासाठी बॉल, त्यानंतर दडपणामध्ये पाहायला मिळतोय. बॉल आपण पाहिला उजव्या इष्टीच्या बाहेर जाणार चेंडू, वाईट बॉलचा इशारा पंच आपण पाहतोय विराज सरांचा. 5 धावा. चला स्पीडअप करा आता अजून एक मॅच पेंडिंग आहे. बॅटचा स्पर्श, कमबॅक राहिलाय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण मला साथ देत नाहीये, परंतु माझ्यामध्ये कला आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे. मी इथं देखील चांगली गोलंदाजी करून कमबॅक करेन हे सांगत असताना मैदानामध्ये धावसंख्या पाहतोय, धावपटलावरती 5 धावा. पुन्हा एकदा तोच फटका, परंतु क्षेत्ररक्षण क्षेत्र निवडलं दुसरं. लॉंग ऑफला पकडलाय जेल. गोलंदाज पाहतोय, संपलाय खेळ. पटके येताना पाहिले. अक्षयला स्ट्राईक वर आणणं खूप महत्वाचं असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुनील. पटका आपण पाहतोय पुन्हा एकदा हवेमध्ये जाळला जातोय. क्षेत्ररक्षण खरं तर अति पुढे गेला, अति काही संकटात नाही मिलेला जीवनदान. खरं तर या बॉल वरती आपण पाहतोय 2 धावा देखील देऊन गेला. पहिल्या बॉल वरती आपण पाहिला डॉट चेंडू, दुसऱ्या बॉल वरती आपण पाहिला झेलची संधी, त्यावरती चौकार, त्यानंतर आपण पाहिला वाईट बॉल, त्यानंतर आपण पाहतोय विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा संधी झेलची, परंतु तिथे 2 धावा. फटका चांगला आहे मैदानामध्ये, धावा देखील चांगल्या मिळतील का, परंतु एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न गोटी नेम खरं तर करायचा होता, परंतु इथे आपण पाहतोय खराब कामगिरी राहिली आहे. या 2 धाब्याने धावसंख्या पाहतोय 9 अंकावरती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 9 अंकावरती. अजून देखील आपण पाहतोय 6 बॉल 15 धाब्यांची गरज. नवीन गोलंदाज राजू आपण पाहतोय राजूला. 6 बॉल 15 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल वेगाने मैदानामध्ये रिलीज केला गेला. डॉट चेंडूची यशस्वी समाप्ती होताना आपण पाहिली. धावसंख्या पाहतोय स्थिरावली जाते, कोणताही बदल होत नाहीये. टाला लावला जातोय धावसंख्येला. तुम्हाला तो टाला खोलायला हवा. आकाशाला गमस निघालणारे मोठे मोठे फटके मारावा लागतील, अन्यथा तुम्हाला पराभवाचा सामना स्वीकारावा लागेल. लोवर पुलटस पदया चेंडू, दुष्काळात 13वा महिना आपण मैदानामध्ये पाहतोय. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट, सोरटी धाव पूर्ण यशस्वी देखील झाली. व्हाईट बॉलचा इशारा पंच विराज सरांचा. या बॉल वरती धावा मिळतील 3 धावेने धावसंख्या पाहतोय 12 अंकावरती. अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इतना मॅच वेगळा वळण घेईल का? अंकित भुजबलला थोडासा टेन्शन पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, धावा देखील अर्धा डझन देऊन जाईल. ठोकलाय षटकार. देखील
सोडलेला झेल, सोडलेला एक्स्ट्रा दाबा, इथं आता परतीचा प्रवास करायला सुरुवात झालाय तो रायगड संघ. इथला मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शिरकाव करत असताना सध्याच्या घडीला शिवनेरी संघ MS धोनी स्टाईल सामना फिनिश केला जाईल का? आणि पकडलाय झेल. फलंदाज पाहतो अक्षयचा संपलाय केल. त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. तेजस कानपिले साहेब, तुमचं देखील मोदी प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत असेल. बरेचसे मान्यवर करतात इथे उपस्थित पाहतोय, कारण मोदी म्हटलं तर कित्येक खेळाडू अगदी आपण पाहिलंय. रायगड महाराष्ट्रामध्ये अगदी पाहिलं तर भरपूर दूरवरून प्रवास करून करतात खेळाडू सातत्याने या मैदानामध्ये घडत असतात. स्लोवर डिलिव्हरी पंच आपण पाहतोय. डिसिजन पोचला जाईल ज्या वेळेस दोन फलंदाज समोर सोबत साथ सोडतील त्यावेळेस स्ट्राईक दिली जाईल. ते आंतरराष्ट्रीय नियम आता लावले गेले. टेनिस क्रिकेट देखील आपण पाहिला गल्ली पासून सुरुवात झाली, आता दिल्ली पर्यंत त्याचा बोलबाला आहे. 2 बॉल आणि बनवायचे 6 धावा, 18 धावा धावपटलावरती. आता गौरव आपण पाहतोय फलंदाज, संघाचा कॅप्टन, संघाचा पॅकर कशा पद्धतीने खेळ करेल. अजून एक डॉट, स्ट्राईक दिली जाणार नाहीये, स्ट्राईक दिली जाणार नाहीये. डॉट बॉल, डॉट बॉल. पंचांवर दबाव आणू नका. ज्या वेळेस सोबत 7 डॉट चेंडू दिला जातोय. 1 बॉल 6 धाब्यांची गरज. सैराट पिक्चर मधला डायलॉग तुम्हाला आठवत असेल, हुकला तर मुकला, ठोकला तो जिंकला. या मैदानामध्ये तेच पाहायला मिळेल का? 1 बॉल 6 धाब्यांची गरज. टाळ्यांचा प्रतिसाद. मॅच जिंकली रायगड संघाने. जरा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. देखील तुम्ही पैसा वसूल केलाय. चला प्रतापगड टीमचा कॅप्टन, या मीटिंग घेऊ नका आता. मॅन ऑफ द मॅच जरूर पोहोचवला जाईल. अंकित भुजबळ सामन्याचा सामनावीर, निर्णायक क्षणी चौकार षटकाराची आतिषबाजी याच्या माध्यमातून पाहिली. या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी तेजस कानपिले साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल. टॉस देखील केला जाईल.
नक्कीच प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे घालवायचा नसतो. तुम्हाला ताकदीपेक्षा कधी कधी युक्ती देखील वापरावी लागते. या मैदानामध्ये खरं तर युक्ती वापरली गेली. आपण पाहिला फुटबॉलचा गौरवचा वापर होताना पाहायला मिळाला नाही आणि त्याचा फायदा उचलताना. चला बॅट्समन पाठवा 2 ओव्हरची मॅच.